गेला तर दोन्ही संघ या रायगड जिल्ह्यातील नामांकित स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाचे आहे आणि चॅम्पियन ठरणारे हे संघ आणि आज त्यांची गाठ झालेली आहे ती श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून पहिल्याच फेरीमध्ये. टॉस जिंकला तर अर्थातच तेजस म्हात्रे यांनी जीवदानी बामणडोंगरी संघासाठी आणि त्यांनी मात्र इन्व्हाइट केलंय अक्षय स्मृती मोरे विंधने या संघाला प्रथमतः फलंदाजी करताना दिसतील. बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय आदित्य पाटील या वर्षीचा रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून कालच्या रायगड प्रीमियर लीग मध्ये सन्मानित करण्यात आला असा आदित्य पाटील बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहतोय. जीवदानी बामणडोंगरी संघाच्या माध्यमातून कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना दिसतील आदित्य पाटील. चला मॅच चालू करून घ्यायचं पंच. अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतो रवी पाटील आणि राजा पाटील. ऑन स्ट्राईक आकाश पाटील. नॉन स्ट्राईक एंडवरती अनिकेत जोशी. बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य पाटील. सर्वात मोठी लढत आजच्या दिवसातील आणि या टुर्नामेंट मधून आपण पाहतोय ती जीवदानी बामणडोंगरी आणि मरुआई वेंदने. ग्रीन सिग्नल येतोय अंपायर रवी पाटील यांचा. आदित्य पाटील पहिल्या षटकात. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट टाकलेला हा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन दिलेलं आहे. एकच धाव कंप्लीट केली आणि एका धावेनं या इनिंगला सुरुवात करत असताना आकाश पाटील यांच्या बॅट मधून निघालेली ही पहिली धाव पाहिली मरुआई विंधने संघासाठी. धावसंख्येत 1 ने भर पडत्यानी खऱ्या अर्थाने इथून धावफलकाला सुरुवात करत असताना टीम अक्षय स्मृती मरुआई विंधने संघ. तेजस म्हात्रे यांच्या तालमीत तयार झालेला हा जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी हा संघ पाहतोय आज या मैदानावरती विंधने संघासमोर खेळ करत असताना. यावेळी स्लोवर पद्धतीने हाताळलेला हा चेंडू पाहतोय. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहायला गेला परंतु यश मिळालं नाही. येतोय डॉट बॉल आदित्य पाटील यांचा. कालच रायगड प्रीमियर लीग 2024च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये आदित्य पाटील यांना चालू वर्षाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं असं आदित्य पाटील. यावेळी फुलर पद्धतीचा चेंडू त्याला ऑन साइडला पूल केला. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. 4 धावांसाठी चौकार. आउटफील्ड जर विचार करायला गेला तर या मैदानाचं तर ते फास्ट आहे. जर आपण गॅप शॉट सिलेक्शन करताय चेंडू गॅप मध्ये जातोय थोडं ताकद लागली जाते तर चेंडू सीमारेषा पार झाल्यापासून थांबत नाही. याच पद्धतीने मिळालेला हा 4 धावांचा चौकार टीम विंधने संघासाठी अनिकेत जोशी यांच्या बॅट मधून. पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न पाहिला गेला परंतु भन्नाट वेग पाहतोय का रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून नामांकित केलं गेलं याचं प्रात्यक्षिक उदाहरण आज आदित्य पाटील या मैदानामध्ये प्रस्थापित करत असताना आपल्या जीवदानी बामणडोंगरी संघासाठी गोलंदाजी करताना पाहतोय. नेक्स्ट बॉल परंतु त्यांच्यावरती हल्ल्याचा लावड चढवला गेलाय. हा स्लॉग स्वीपचा केलेला फटका पाहतोय अनिकेत जोशी यांच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. 6 धावा आदित्य याच्यावरती चढवलेला हल्ला पाहतोय तो अनिकेत जोशी यांचा. काय फटका सजवला होता लवकर पोझिशन बनवली होती आणि स्लॉग स्वीपचा हा चांगला फटका धमाका पहिला 6 धावा. 4 चेंडू आणि आतापर्यंत 10 धावा अनिकेत यांच्या बॅट मधून पाहतोय. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु नो चान्स फॉर एनी फिल्डर. 30 यार्ड सर्कल क्लिअर केलं आणि तदनंतर पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना आणखी एक दर्जेदार चौकार अनिकेत जोशी यांच्या बॅट मधून. पहिल्या षटकाची सांगता झाली आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर विदाउट विकेट लॉस 15 ऑन स्कोरबोर्ड 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता अक्षय स्मृती मरुआई विंधने संघ अगेन्स्ट जीवदानी बामणडोंगरी. रसिक प्रेक्षकांची देखील आता गर्दी वाढायला सुरुवात होणार कारण सकाळी सेमीफायनलचा एक मॅच देखील कंप्लीट झालेला आहे. त्या मॅच मधून अंतिम मुकाबला खेळण्यासाठी हर्ष 11 भवानी फायटर्स रावे
हा संघ महाअंतिम फेरी खेळण्यासाठी पात्र झालाय. सेमीफायनलसाठी पात्र संघ श्लोक 11 गावदेवी कलवे संघ हा देखील काही क्षणात हजर होताना दिसेल. परंतु तत्पूर्वी चालू असलेली ह्या लढती पाहतोय. सकाळच्या 2 मॅचेस जिंकून चिंचपाडा RV11 पेन चिंचपाडा हा संघ देखील पुढच्या फेरीत दाखल झालाय. मागची मॅच माऊ 11 एकविरा थल हा संघ जिंकलाय. या मॅच मधून जिंकणार संघ एकविरा थल या संघासमोर पुढच्या फेरीत खेळताना दिसेल. दुसरा गोलंदाज ओमकार नाईक. ओमकार नाईक यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. काल रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील रायगडसाठी खेळ करताना आपण ओमकार नाईक यांना पाहिला. रायगड युवाचं प्रतिनिधित्व काल ओमकार नाईक यांच्या माध्यमातून देखील करताना आपण पाहिलं होतं. आणि आज या मैदानावरती ओमकार नाईक गोलंदाजी करताना पाहतोय. धावा झाल्या त्या 15 पहिल्या षटकामध्ये. ऑन स्ट्राईक यावेळी आकाश पाटील असतील. पहिला चेंडू फेस केला होता, 1 धाव आली होती त्यांच्या बॅटमधून. आता ओमकार नाईक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. राईट आर्मवर द विकेट फुल टॉस पद्धतीने टाकलेला चेंडू सरळ तकदीर यांच्या हातामध्ये जाऊन बसतोय. ओमकार नाईक स्ट्राइक्स इन अ फर्स्ट बॉल फॉर जीवदानी बामणडोंगरी. पहिल्याच चेंडूवरती आपल्या संघाला यश मिळवून देत असताना ओमकार नाईक यांची भेदकता आज मैदानामध्ये या मरोई विंधने संघाला दाखवून दिली. आणि विस्फोटक फलंदाज आकाश पाटीलला मात्र घरचा मास्टर रस्ता दाखवण्यात यश मिळालं ते बामणडोंगरी संघाला. नवीन बॅटर मैदानात एंटर होताना पाहतोय गीतेश जोशी. गीतेश जोशी जाताना दिसतील मैदानामध्ये. चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूला जी लांबी द्यायची गरज होती त्या पद्धतीने कदाचित बॅटच्या टोवरती आला होता. परफेक्ट मिडल जर झाला असता तर ताकदीच्या जोरावर हा चेंडू मैदानाच्या बाहेर जाताना दिसला असता, परंतु तसं झालं नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये गेलेत गीतेश जोशी. ओमकार नाईक यांनी पहिल्याच चेंडूवरती आपल्या संघाला सफलता मिळवून देण्यात यश मिळवलं. आणि जर पाहायला गेला तर आतापर्यंत 15 धावा झाल्या धावफलकावरती. स्कोर कार्डवरती फारसा बदलाव पाहायला मिळाला नाही, परंतु 1 विकेट जरूर आपल्या संघाची बाद होताना पाहतोय तो विंधने संघ. पुन्हा एकदा ओमकार नाईक गोलंदाजी करताना दिसतील. दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पाहतो. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा मानस नाहीये कारण क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. चेंडू येतोय फेकतात तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली गेली. स्ट्राईक रोटेट देखील केली गेली जितेश जोशी यांच्या माध्यमातून. परंतु अनिकेत जोशी मागच्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांच्या बॅटमधून फटके पाहिले होते. 1 षटकार आणि 1 चौकार. 5 चेंडू आणि 14 आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न पाहतोय. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. चेंडू तकदीर यांच्या हातामध्ये जातोय. तोपर्यंत 1च धाव कंप्लीट करताना पाहतोय ते अनिकेत जोशी आणि गीतेश जोशी यांना टीम विंधने संघासाठी. इथून जर मोठी फटके येतात तर ही धावसंख्या देखील पुढे जाऊ शकते कारण चांगला बॅटिंग अटॅक देखील आहे तो टीम जीवदानी बामणडोंगरी संघाकडे. त्यासाठी चाललेले हे प्रयत्न असतील विंधने संघाचे. कमीत कमी 45 ते 50 धावांपर्यंत मजर मारायची एक फायटिंग टोटल आपल्या संघासाठी बनवायचा. त्यासाठी चाललेला प्रयत्न फुल टॉस पद्धतीने आलेला चेंडू पॅडवरती कदाचित स्किट झाला. परंतु लाऊड अपील मागितली परंतु बॅटचा इनर एज लागला होता आणि तदनंतर चेंडू पॅडवरती जाऊन आदालतय. अंपायरच्या भूमिकेत पाहतोय रवी पाटील आणि नॉन स्ट्राईक पंच म्हणून पाहतोय राजा पाटील. गेले 3 दिवस आपल्या या श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून हे या सर्वांची सेवा करत असताना 1 धाव आली. धावसंख्येत एकीने बदलाव 18 धावा. यावेळी हिट करण्याचा प्रयत्न सेफ हँड मध्ये जातोय. तकदीर पाटील यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. आणखी एका विकेटचं पतन पाहतोय मरोई विंधने संघ. ओमकार नाईक यांची धगधगती गोलंदाजी आज या खऱ्या अर्थानं आजच्या मॅचचं आकर्षण बनून ठरलंय. जरी आदित्य यांच्यावरती हल्ला चढवला होता, आदित्य यांच्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर 15 धावा आल्या होत्या, परंतु जर विचार करायला गेला तर आतापर्यंत सध्याच्या घडीला 5 चेंडू फेकले गेले ते ओमकार नाईक यांच्या माध्यमातून. 2 अति महत्वाचे
धमाकेदार ओपनिंग ब्लास्टर्स मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश आले ते ओमकार नाईक यांना जीवदानी बामणडोंगरी संघासाठी. आणि धावा त्यांच्या बाबतीत जर विचार करायला गेला तर धावा खर्च केल्यात फक्त 3. प्रणय थली नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये. प्रणय थली मैदानामध्ये दाखल झाले आहेत. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असताना दुसऱ्या षटकात ओमकार नाईक यांची ही आक्रमक अशी गोलंदाजी टीम विंदने संघाच्या अगेन्स्ट. शेवटचा चेंडू प्रणय थली ऑन स्ट्राईक. यावेळी ओव्हर दी कव्हर करण्याचा प्रयत्न पाहतोय. स्विंग आणि मिस पाहतोय. चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक आपल्या जीवदानी बामणडोंगरी संघाला करून देण्यात दुसऱ्या षटकात यश मिळालं. ज्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 3 आणि आपल्या संघासाठी विकेट मिळवल्या त्या 2. बेस्ट फिल्डरसाठी 70-70 शॉप पेन यांच्या माध्यमातून 70-70 ची ब्रँडेड कॅप देखील या आजच्या चषकासाठी उपलब्ध झाले आहे. त्यांचं देखील आम्ही ऋण व्यक्त करू. आणि मागच्याच मॅचमध्ये तन्मय पाटील टाकीगाव यांचा तो झेल पाहिला होता. अप्रतिम असा डायव्हिंग झेल टाकीगाव संघासाठी पाहिला. परंतु तो संघ मात्र या टुर्नामेंटमधून काढता पाय घेताना देखील पाहिला होता. कारण तो डॉमिनेट होताना पण पाहिला होता तो टीम महू 11 एकविरा थर संघाच्या अगेन्स्ट. तिसरं षटक गोलंदाज जीत खोत. जीत खोत यांचा आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या पाहतोय. परंतु त्यामध्ये लाईन लेंथ कुठेतरी भरकटली जाते आणि अशातच चेंडू येतोय तो व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्डवरती एक धाव आणखी ऍड होताना पाहतोय. 19 धावा धावफलकावरती. यावेळी लाफ्ट केला मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू बराच वेळ हवेत. डाऊन द बॉल फिल्डर मेकिंग नो मिस्टेक. शुभम यांचा अप्रतिम झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर योगेश पाटील. जीत खोत देखील आपल्या संघाला पहिल्याच चेंडूवरती यश मिळवून देताना पाहिलं. जरूर पहिला चेंडू वाईड होता. योगेश पाटील इन ॲट नंबर 5. 3 विकेट मैदानाच्या बाहेर तंबूच्या आसऱ्याला आतापर्यंत आलेला आपण पाहतोय ते टीम अक्षय स्मृती मोरोई बिंधने. जीत खोत. ऑफ ड्राईव्हचा फटका. शॉट मिड विकेट मध्ये शॉट कव्हर मध्ये फील्ड केला आणि स्वतःच्याच फॉलोथ्रू मध्ये यष्टांचा वेध घेणारा हा थ्रो पाहायला मिळाला. तो जीत खोत यांच्या माध्यमातून रनआउटची विकेट पाहायला मिळते. फलंदाज आल्या पावली योगेश पाटील मैदानाच्या बाहेर येताना दिसतील. आल्या पावली फलंदाज मैदानाच्या बाहेर योगेश पाटील. त्यांच्या भरपूर अपेक्षा होत्या परंतु तशा अपेक्षा पूर्ण करू शकल्या नाही. जीत खोत यांची धारदार गोलंदाजी. तर बॉलिंगचा विचार करायला गेला तर चांगला बॉलिंग अटॅक पाहतोय तो टीम जीवदानी बामणडोंगरी संघाचा. मग पहिल्या षटकात आपण आदित्य पाटील यांना पाहिलं. दुसऱ्या षटकात ओमकार नाईक यांना पाहिलं आणि आता या षटकामध्ये पाहतोय त्या अर्थातच जीत खोत यांना. निलेश पाटील न्यू बॅटर आपण मैदानामध्ये एंटर होताना पाहतोय. गतवर्षीचा जर विचार करायला गेला तर चॅम्पियन संघ ठरला होता या श्री दारेश्वर चषक 2023चा. परंतु यावेळी जर पाहायला गेला सध्याच्या घडीला त्यांची गाठभेट पहिल्याच फेरीत आक्रमक अशा
रायगड जिल्ह्यातील सलग 3 वर्ष सर्वोत्कृष्ट संघ ठरलेल्या जीवदानी बामणडोंगरी संघासमोर भेटली आणि कुठेतरी अडचणी निर्माण झाल्या, कारण त्यांचा जो आक्रमक असा बॉलिंग लाईन आहे त्या समोर मात्र खेळत असताना कुठेतरी अडचणी निर्माण होताना दिसतात त्या अक्षय स्मृती मोरई विंदरे संघासाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू लंगॉनला फीड केला जातोय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेनं आपलं खातं देखील खोललं गेलंय निलेश पाटील यांच्या माध्यमातून. एक चेंडू आणि एकच धाव. ऑन स्ट्राईक पहिल्यांदाच प्रणय थली आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये. अद्याप एक चेंडू फेस केला होता, डॉट बॉल खेळले होते. पुन्हा एकदा जीत खोत बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असणार आहेत. षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आउटसाइड द ऑफ स्टंप बराचसा बाहेर फेकलेला हा चेंडू पाहिला आणि हा चेंडू येतोय वाईट बॉलच्या मदतीनं. स्कोर कार्डवरती आणखी एक धाव ऍड होताना पाहतोय त्या टीम अक्षय स्मृती मोरई विंधने संघाच्या धावफलकावरती. धावसंख्येत फारसा बदलाव मात्र पाहायला मिळत नाही. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आतापर्यंत टीम मोरई विंधने. स्वीट कनेक्शन, ब्रिलियंट शॉट फ्रॉम प्रणय थली, निलेश पाटील. निलेश पाटील यांच्या बॅट मधून निघालेला हा फटका पाहिला 6 धावांसाठी षटकार. काही फटका सजवला होता, ताकदीचा पुरेपूर वापर केला आणि हा धमाकेदार एक्सप्लोसिव्ह शॉट पाहायला मिळाला तो निलेश पाटील यांच्या बॅट मधून. मोरई विंधने संघासाठी धावसंख्या 6 निवर धावसंख्या बदलली आणि जाऊन पोहोचते 4 चेंडूच्या अंती. 27 धावा अक्षय स्मृती आहे मोरई विंधने. पुन्हा एकदा जीत खोत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, तेजस मात्र यांना बीट करून चेंडू जातोय. लॉंग चेस असणार आहे. अखेरीस डीप मध्ये चेंडू स्टॉप केला गेला बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. तेजस मात्र यांच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावा कंप्लीट निलेश पाटील यांच्या बॅट मधून पाहायला मिळाला. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय. अखेरीस आता कुठेतरी धावसंख्येला आकार देत असताना पाहतोय अक्षय स्मृती मोरई विंधने, जिथं 3रं षटक सध्याच्या घडीला चालू आहे आणि 5 चेंडू फेकलेत तर 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहिला. कधी निलेश पाटील हवी ठरतात तर कधी जीत खोत आणि अशातच 3रं षटक देखील संपलं जातं. 3रं षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय 4 विकेटच्या मोबदल्यात 29 धावा. आतापर्यंत अक्षय स्मृती मोरई विंधने हा संघ आज या श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून उर्वरित 6 चेंडूचा खेळ स्लॉक षटक शेवटचं षटक असणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये कोणता गोलंदाज बोलवला जातोय तो स्वर्गीय जुईली म्हात्रे प्रतिष्ठान जीवदानी बामणडोंगरी संघाच्या माध्यमातून ते देखील पाहणं गरजेचं असणार आहे. पुढच्या मॅच मध्ये या मॅच मधील विनिंग टीम आणि माऊ 11 एकविरा थल आतापर्यंत जर पाहायला गेला तर जवळजवळ 650 लोक ही मॅच लाईव्ह पाहतात, कारण सर्वात मोठी मॅच आहे ही, बिग फाईट मॅच आहे श्री धारेश्वर चषक 2024च्या माध्यमातून. बामणडोंगरी आणि विंधने. प्रणय थली ऑन स्ट्राईक. शेवटच्या षटकात गोलंदाज क्रिश म्हात्रे, युवा गोलंदाज, युवा टॅलेंट ऑफ बामणडोंगरी. आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईट बॉल. अंपायरचा इशारा येतोय. हा चेंडू वाईड होता. वाईटच्या मदतीने स्कोर कार्डवरती 1 धाव ऍड होताना दिसेल. आतापर्यंत इम्प्रेसिव्ह बॉलिंग पाहायला मिळाली. यावेळी लाफ्ट केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली आहे. जीत खोत कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही यावेळी, परंतु यावेळी प्रणय थली यांना मैदानाच्या बाहेर यावं लागेल. बसतोय तो आणखी एक फटका, तो अक्षय स्मृती मोरई विंधने या टीमला आणखी एक फलंदाज तंबूच्या आसराला. सुपर बॉलिंग अटॅक पाहतोय तो टीम जीवदानी बामणडोंगरी संघाचा आज या मॅच मध्ये.
अप्रतिम अशी गोलंदाजी आपण पाहिली आतापर्यंत. पहिल्या षटकात जरूर आदित्य पाटील यांच्या अगेन्स्ट धावा आल्या होत्या 15. दुसऱ्या षटकात ओमकार नाईक यांचा कमालीचं षटक, इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. धावा खर्च केल्या होत्या 3 आणि आपल्या संघासाठी विकेट बनवले होते ते 2. तदनंतर जीत खोत आले 11 धावा आणि 1 विकेट आपल्या संघासाठी जमा केल्या. आणि आता क्रिश म्हात्रे एक वाईट चेंडू फेकला आणि लगेच दुसऱ्या चेंडूवरती प्रणय थली यांची विकेट. प्रियांशु भोईर न्यू बॅटर. प्रियांशु भोईर पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा होता प्रयत्न, लॉंग ऑफच्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न होता परंतु आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला हा चेंडू देखील शरीरापासून बराचसा दूर ठेवला गेला. धावसंख्येत फारसा बदलाव पाहायला मिळत नाही. धावसंख्या जैसे थे 30 धावा धावफलकावरती लागल्यात. मिस टायमिंग शॉट आहे, मिस जजिंग शॉट, अनप्लेएबल असा बॉल होता परंतु क्रिश मात्र स्वतः झेल घेतात. कुठेतरी पूर्णपणे बॅकफुटवर येताना दिसतंय. ज्या बॅटरच्या बॅटमधून धमाकेदार षटकार पाहायला मिळाला तर बॅटर आतापर्यंत नॉन स्ट्राईकला आहे. ही एक स्ट्रॅटेजी पाहतोय जीवदानी बामणडोंगरी संघाची. निलेश पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती जेवढी जास्त वेळ राहतील तेवढं जीवदानी बामणडोंगरी संघ या मॅच मध्ये आपला टार्गेट कमी धावांपर्यंत सेट करू शकतोय. कारण निलेश पाटील यांच्या बॅटमधून चांगल्या पद्धतीने चेंडू मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिलेत. परंतु आता षटकातील शेवटचे चेंडू शिल्लक 3 असताना सूरज पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. आतापर्यंत 6 फलंदाज मैदानाच्या बाहेर तंबूच्या आसऱ्याला आशय घेताना आपण पाहतोय. 8व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सूरज पाटील. तीन चेंडू शिल्लक, किती धावा बनवतील. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू येतो लॉंग ऑफला. शुभम आहेत. 1 धाव कंप्लीट झाली. 1 धाव कंप्लीट झाली. धावसंख्येत एकने बदलाव पाहतोय. 31 धावा धावफलकावरती होतील टीम अक्षय स्मृती मोरे विंदणे संघाच्या. शेवटचे 2 बॉल शिल्लक असताना निलेश पाटील. 2 षटकार आतापर्यंत जर पाहायला गेला तर निलेश पाटील यांच्या बॅटमधून जरूर आलीत. पुन्हा एकदा शरीरापासून बाहेर फेकलेला जातोय. वाईट चेंडू, वाईटच्या मदतीनं 1 धाव स्कोर कार्डवरती आणखी ऍड होताना दिसते. क्रिश म्हात्रे अगेन्स्ट निलेश पाटील. पुन्हा एकदा लेफ्ट केलाय. चेंडूला उंची जास्त, लांबी कमी. समोर अडसर होता जीत खोत यांचा, तो अडसर दूर करू शकले नाही. परिणामी निलेश पाटील देखील मैदानाच्या बाहेर डगआउटला येताना दिसतील. परंतु जोपर्यंत निलेश पाटील मैदानाच्या बाहेर येतील चांगले फलंदाजी त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार पाहायला मिळाले होते. चांगला प्रयत्न होता. चेंडूला उंची जास्त दिली, लांबी कमी दिली. परिणामी मैदानाच्या बाहेर येतील. अक्रुल नेक्स्ट बॅटर अक्रुल मैदानात दाखल होताना दिसतील. धावसंख्येचा विचार करता 32 धावा धावफलकावरती पाहतोय. 7 विकेट मैदानाच्या बाहेर आलेत आणि शेवटचा चेंडू देखील शिल्लक असणार आहे या मॅच मधील. अक्रुल 9व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात दाखल झालेत. बत्तीस धावा. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील अक्रुल आलेत. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. त्यांच्यासाठी राऊंड विकेट अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय. मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू फील केला. 1 धाव कंप्लीट आणि दुसरी धाव घेताना ही विकेट पाहतोय. अक्रुल देखील मैदानाच्या बाहेर धावचीच्या पद्धतीनं
चांगली गोलंदाजी पहिल्या सत्रात पाहायला मिळाली. ती टॉस जिंकला होता. जीवदानी बामणडोंगरी संघासाठी तेजस म्हात्रे यांनी आणि प्रथमतः इन्व्हाइट केलं होतं त्यांनी अक्षय स्मृती बरोबर विंदरे संघाला. पहिलं षटक डिलिव्हर करण्यासाठी आदित्य पाटील आले होते. त्यांच्यावरती हल्ला चढवत असताना एक षटकार आणि एक चौकार, दोन चौकार आणि एक सिंगल अशा 15 धावा पहिल्या षटकात आपण पाहिल्या होत्या. विकेटलेस राहिले होते, परंतु दुसऱ्या षटकात जसे ओमकार नाईक गोलंदाजीसाठी आले, ओमकार यांनी पहिल्याच चेंडूवरती विकेट आपल्या संघासाठी जमावून दिले आणि इथूनच कमबॅकला सुरुवात झाली. ती जीवदानी बामणडोंगरी संघाच्या त्या षटकामध्ये आल्या 2 विकेट आणि 3 धावा खर्च केल्या त्या ओमकार नाईक यांनी. तिसऱ्या षटकामध्ये जित खोत आले, त्यांच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी 11 धावा खर्च करत 1 विकेट आपल्या संघासाठी मिळवली आणि शेवटच्या षटकात क्रिश म्हात्रे यांनी फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या त्या 4. चांगली गोलंदाजी जीवदानी बामणडोंगरी संघाची पाहायला मिळाली. 4ही गोलंदाजांनी आपल्याला नावाला साजिशी अशी गोलंदाजी केली आणि आतापर्यंत जर टार्गेटचा विचार करायला गेलात ना तर 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे 34 धावांचं उद्दिष्ट 8.50च्या आस्किंग रेटनं या धावा बनवायच्या आहेत. त्या दुसऱ्या सत्रामध्ये टीम स्वर्गीय जुली म्हात्रे प्रतिष्ठान जीवदानी बामणडोंगरी. चोवीस चेंडू आणि 34 धावांचं उद्दिष्ट आहे. तर अर्थातच टीम स्वर्गीय जुली म्हात्रे प्रतिष्ठान जीवदानी बामणडोंगरी 8.50चा आस्किंग रेट आणि पहिली सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली. सर दुसरं सत्र सुरुवात होते. इथे धावा बनवायच्या आहेत 34 चेंडू आणि 34 धावा. टीम स्वर्गीय जुली म्हात्रे प्रतिष्ठान जीवदानी बामणडोंगरी. पहिली सलामीची जोडी संदेश आणि तकदीर. प्रणय थली बॉलिंग ट्रॅक वरती कमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना दुसऱ्या टाइमवरती राऊंड विकेट गोलंदाजी करताना प्रणय थली.
ऑन अ स्ट्राईक संदेश. पहिला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला तर डायरेक्ट हिट लागतोय, तर तकदीर पाटील यांना आपली तकदीर आजमावावी लागली असते, परंतु क्विक रनिंग बिटवीन द विकेट, क्विक सिंगल पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. संदेश गोंधळे यांच्या माध्यमातून पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला होता, त्याला हलक्यातनं स्टेअर करत असताना चेंडू शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू फील केला गेला आणि लगेचच क्विक सिंगल पाहायला मिळाली ती दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून टीम जीवदानी बामणडोंगरी संघासाठी. फर्स्ट टाइम ऑन स्ट्राईक तकदीर पाटील. ओव्हर दी कव्हर मारण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मध्ये जातोय, फील्ड केला जातोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. तकदीर यांच्या बॅट मधून देखील या 2 धावा टीम जीवदानी बामणडोंगरी संघासाठी येताना आपण पाहतोय. धावसंख्येत होईल दोन्ही बदलाव आणि धावसंख्या फ्लाय करताना दिसते ते अर्थातच 3 धावा 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर. पहिले षटक मार्गस्थ असताना जर पाहायला गेलात तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहतोय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रणय थली यांच्या गोलंदाजीवरती. यावेळी शरीरापासून बराचसा दूर फेकलेला चेंडू पाहिला. पंच रवी पाटील दोन्ही हात फैलावत सांगतात की हा चेंडू वाईट आहे. वाईटच्या मदतीनं आणखी एक धाव स्कोर कार्डवरती जीवदानी बामणडोंगरी या संघासाठी ऍड होताना दिसेल ती आज या मॅच मध्ये, जिथे धावा बनवायच्या आता बामणडोंगरी संघाला 34. यावेळी बॅटचा आउटर एज लागला होता आणि सर्व यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कोणत्याही प्रकारची चूक तिथे झाली नाही आणि लगेचच आपला स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवत तकदीर देखील सांगतात की होय मी बाद आहे आणि मैदानाच्या बाहेर देखील येताना दिसतील तकदीर. दोन चेंडू फेस करत असताना तकदीर यांच्या बॅट मधून 2 धावा निघाल्या. आतापर्यंत विचार करता धावफलकावरती 3 चेंडू झाले तर धावफलकावरती धावा लागल्या त्या 4. आउट होणाऱ्या फलंदाजामध्ये आपण तकदीर यांना पाहिलं होतं. त्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये पाहतोय आर्यन नाईक मैदानात दाखल झालेत. आर्यन नाईक आर्यन नाईक न्यू बॅटर आर्यन नाईक. इथं अक्षयनी आडव्या बॅटनं चेंडू खेळायचा होता. चेंडू मिड विकेटला फील्ड केला जातोय तोपर्यंत एक धाव आर्यन नाईक यांच्या बॅटमधून देखील निघाली आणि आर्यनने देखील आपल्या इनिंगला सुरुवात करत असताना धावसंख्येत एकनी भर पाडून दिली ती जीवदानी बामणडोंगरी या संघाच्या धावफलकावरती. धावा पाहतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 5 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहतोय. इथून जर जास्तीत जास्त पुढे जायचं असेल तर संदेश गोंधळे आणि आर्यन नाईक यांना पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे, कारण अक्षय स्मृती मरुवाई विंधने संघाचा विचार करायला गेला तर चांगला बॉलिंग अटॅक त्यांच्याकडे देखील आहे. जशा पद्धतीने गोलंदाजी बामणडोंगरीची राहिली होती तशाच पद्धतीने काहीशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न इथून अक्षय स्मृती मरुवाई विंधने संघासाठी हे गोलंदाज करताना दिसतील, कारण लो स्कोरिंग मॅच आहे आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये जर गोलंदाजांनी जर कमाल दाखवली नाही तर कदाचित आपला संघ या मॅच मधून काढता पाय देखील घ्यावा लागेल. त्यासाठी चाललेले त्यांचे प्रयत्न पाहतोय. डॉट बॉल आलाय. धावफलकावरती कोणत्याही प्रकारचा बदल नाही. 4 चेंडू फेकलेत, 5 धावा टीम बामणडोंगरी पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा स्लॉकशिप करण्याचा प्रयत्न, स्लोवर पद्धतीचा हा अस्त्र वापरला जातोय. लीग कटर करण्याचा प्रयत्न चेंडू पाहिला तो प्रणय थली यांच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय. पहिल्या षटकात जिथं आदित्य यांनी 15 धावा खर्च केल्या होत्या त्याच प्रत्युत्तर म्हणून जर पाहायला गेला तर फक्त आणि फक्त या षटकामध्ये धावा झाल्या त्या 5.
5 धावा पाहतोय पहिल्या P1च्या षटकामध्ये. आता उर्वरित चेंडूशी लगत 18 आणि जिंकण्यासाठी 29 धावांचं उद्दिष्ट असणार आहे ते टीम जीवतानी स्पोर्ट्स बामणडोंगरी या संघाला या मॅच मध्ये. संदेश गोंधली आणि जर पाहायला गेला तर आर्यन नाईक यांना आता पार्टनरशिप बिल्डअप करत असताना मोठी फटके देखील मारावे लागतील. बाउंड्रीज गरज आहे, रिक्वायर्ड आहे, त्या बाउंड्रीची भूक भागवावी लागणार आहे. आणि आता जर पाहायला गेला तर सध्याच्या घडीला पॉवर प्लेचं षटक संपलंय म्हणजे विखुरलेलं क्षेत्ररक्षण देखील पाहू शकतोय. गोलंदाजांच्या प्रोटेक्शनसाठी डीपमध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक आता तैनात करण्यात येतील. ज्या एरियामध्ये फलंदाजाचा स्ट्रॉंग झोन असेल त्या एरियामध्ये जास्तीत जास्त डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहू शकतोय आणि तशाच पद्धतीचं काहीच क्षेत्ररक्षण सजवलेलं आपण पाहतोय. एक लॉंग ऑन, एक काऊ कॉर्नर, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये एक डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहतोय. त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पाहतोय, फाईन लेग मध्ये एक पाहतोय, थर्ड मॅन मध्ये एक पाहतोय, एक डीप कव्हर मध्ये एक पाहतोय आणि एक लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. अशी क्षेत्ररक्षणाची व्यवरचना टीम अक्षय स्मृती मोरई विंधरे संघाच्या माध्यमातून या मॅच साठी. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये आकाश पाटील बॉलिंग करताना दिसतील. आकाश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतील या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. जर आता पाहायला गेला तर येणारे चेंडू शिल्लक 18 आणि बनवायच्या ते 29 धावा. धावसंख्या झाली आतापर्यंत 5, उद्दिष्ट 34. पहिला चेंडू ऑन साइडला हुक करायचा होता. चेंडू जातो शॉर्ट लेगचा क्षेत्रात, चेंडू फील्ड केला गेलाय. एकच धाव कंप्लीट केली गेली आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती जर पाहायला गेला तर हार्ड हिटिंग ब्लास्टिंग फलंदाज संदेश गोंधळी मैदानावरती असणार आहेत. संदेश आहेत स्ट्राईक एंड वरती. संदेश यांच्या बॅट मधून मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. ती टीम जीवतानी बामणडोंगरीच्या दृष्टिकोनातून जर पाहायला गेला तर. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर ते 34 धावांचं उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट जर डिफेंड करायचं असेल तर गोलंदाजांना कमाल करावी लागेल. त्याच साथीला क्षेत्ररक्षकांना देखील त्या गोलंदाजांना साथ द्यावी लागेल. नेक्स्ट बॉल, दुसरा चेंडू थोडी कव्हर्स करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, चेंडू फील्ड केला जातोय. तोपर्यंत एकच धाव कंप्लीट केली गेली ती संदेश गोंधली यांच्या माध्यमातून आणि धावसंख्येत एकनी बदलाव झाल्यानंतर धावा पाहतोय त्या 7. म्हणजे 7 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात त्या जीवतानी बामणडोंगरी या संघाच्या. संदेश गोंधली हवी तशी आतापर्यंत फलंदाजी पाहायला मिळाली नाही. उर्वरित शतकात मिळेल का, कारण 4 चेंडू आणि 2 धावा 50च्या स्ट्राईक रेटने पाहतोय संदेश गोंधली. यावेळी पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, चेंडू फील्ड केला जातोय. एकच धाव कंप्लीट केली जाते. प्रत्येक चेंडूवर जर पाहायला गेला तर आपली प्रभुत्व टाकणारी गोलंदाजी पाहायला मिळते ती आकाश पाटील यांच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकलेत आणि 3 सिंगल टीम बामणडोंगरी संघाच्या माध्यमातून आज आपल्या स्कोर कार्ड वरती जमा करताना आपण पाहिली अगेन्स्ट आकाश पाटील. यावेळी मिस टायमिंग शॉट आहे. बॅटचा लीडिंग एज लागलाय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. संदेश हॅज टू डिपार्ट. स्लॉग स्वीप करायचा प्रयत्न होता. फुलटॉस पद्धतीने चेंडू आला होता परंतु बॅटची लीडिंग एज लागली आणि यष्टीरक्षकांनी कोणत्या प्रकारची चूक केली नाही आणि संदेश गोंधली यांना देखील मैदानाच्या बाहेर यावं लागेल ते या मॅचमध्ये. संदेशांच्या निराशा आपल्या साप चेहऱ्यावरून दिसतात की षटकार मारण्यासाठी चेंडू आला होता, बॉडी लाईनवरती फुलटॉस पद्धतीने चेंडू आला होता परंतु त्या चेंडूला षटकारामध्ये परावर्तित करू शकले नाही. परिणामी मैदानाच्या बाहेर देखील विकेट जाताना पाहिली. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहिलंय शुभम पाटील. मागच्या वर्षीचा या श्री धायरेश्वर चषक 2023चा चॅम्पियन संघ ठरला होता तो अर्थातच अक्षय स्मृती मोरे विंधरे संघ आणि तोच संघ या जीवतानी बामणडोंगरी संघाला कडवी झुंज देताना पाहतोय. यावेळी डाऊन द लेग साइड चेंडू लेफ्ट केला जातोय. वाईट बॉल येतोय. वाईट बॉलच्या मदतीनं एक धावा आणखी ऍड होताना दिसेल टीम बामणडोंगरी संघाच्या धावफलकावरती.
9 धावा आतापर्यंत, 2 विकेट मैदानाच्या बाहेर. तकदीर पाटील संदेश गोंधली तंबूच्या आसऱ्याला पाहतोय. यावेळी खराब चेंडू, त्याचा भरपूर असा समाचार. फुलटॉस चेंडू आणि फुल टोल वसूल केला गेलाय. तो शुभम यांच्या बॅट मधून निघतोय. हा धमाकेदार षटकार, 6 धावा. जसा खराब चेंडू आला त्याच्यावरती अक्षरशः तुटून पडले गेले आणि चेंडूला मात्र लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर भिटकावून दिलं 6 धावांसाठी. एक खराब चेंडू आणि पुन्हा एकदा बामणडोंगरी संघ या मॅच मध्ये एंटर करताना पाहतोय. धावफलकावरती बदलाव, 15 धावा धावफलकावरती वाहतोय. 5 चेंडू संपलेत, 1 चेंडू येणं शिल्लक असणार आहे या षटकातील. आकाश पाटील पुन्हा एकदा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय अलॉंग द कार्पेट. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू अतिवेगानं अलॉंग द कार्पेट. डिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, फॉरवर्डच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला गेला. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावांनी षटक देखील संपलं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय त्या 17. आणखी येणारे चेंडू शिल्लक आहेत. 12 आणि 17 धावांची गरज. अर्धा पल्ला पार केला, अर्धा पल्ला पार करणं गरजेचं असणार आहे जर स्वर्गीय जुली मात्र प्रतिष्ठान जीवदानी बामणडोंगरी या संघाला पुढच्या फेरीत जायचं असेल, माऊ 11 एकविरा थल संघासमोर खेळायचं असेल तर मात्र या 17 धावा बनवाव्या लागतील. परंतु जर विंधरे संघाला त्यांच्या समोर खेळायचं असेल तर या 17 धावा देखील डिफेंड कराव्या लागतील. याची देखील नोंद करावी लागणार आहे. तिसरं षटक अति महत्वाचं हे षटक असणार आहे. या षटकामध्ये जर एक 2 ते 3 धावांचं षटक राहिलं तर शेवटच्या षटकार 12 ते 13 धावा बनवताना कुठेतरी दमछाक होऊ शकते ती जीवदानी बामणडोंगरी संघाची. परंतु याच षटकामध्ये जर 7-8 धावा शिल्लक राहिल्या, शेवटच्या षटकामध्ये 7-8 धावा जमा करण्यात यश आलं आणि धावसंख्या जर 8-9च्या पर्यंत शेवटच्या षटकामध्ये जर शिल्लक ठेवली तर जीवदानी बामणडोंगरी संघ देखील या मॅच मध्ये प्रभुत्व टाकू शकते, आपल्या खिशामध्ये ही मॅच टाकू शकते. परंतु तेच अति महत्वाचं षटक आणि ते अति महत्वाचं षटक डिलिव्हर करण्यासाठी सूरज पाटील सूरज आलेत. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना दिसतील. सूरज 12 चेंडू आणि 17चं इक्वेशन. फुलटॉस चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मेकिंग नो मिस्टेक. यावेळी मोठा झटका बसतो. ऐन मोक्याच्या क्षणी आर्यन आपल्या संघाची साथ सोडताना दिसतील. गरजेचं होतं. एका बाजूने जर पाहायला गेला तर शुभम पाटील चांगले प्रयत्न करत होते. त्यांच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला होता. पार्टनरशिप बिल्डअप करणं गरजेचं होतं. इथून जरी सिंगल डब्बाला जरी प्राधान्य दिला असता आणि एखादा खराब चेंडू आला असता आणि त्याच्यावरती जर तुटून पडले असते तर कदाचित ही मॅच मध्ये देखील बदलाव पाहायला मिळाला असता. परंतु जर पाहायला गेला तर मोठा फटका मारण्याच्या नादात आर्यन हे मैदानाच्या बाहेर येताना दिसलेत आणि नवीन बॅटर क्रिश म्हात्रे यांनी शेवटचं षटक डिलिव्हर केलं होतं आणि जर पाहायला गेला तर शेवटच्या षटकात फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. अप्रतिम असं इकॉनॉमिकल षटक टाकून आपल्या संघाला एक टार्गेट जे सेट करायचं होतं आपल्या संघासाठी फायटिंग टोटल तिथपर्यंत थांबवलं होतं. आणि आता क्रिश म्हात्रे यांच्यावरती जिम्मेदारी आहे की आपल्या संघासाठी काही धावा जमा करायच्या आहेत आणि त्यासाठी क्रिश म्हात्रे तयार आहेत. सूरज पहिल्या चेंडूवरती आपल्या संघासाठी सफलता मिळवली. स्विंग अँड मिस आउटसाइड द ऑफ स्टंप. ओव्हर दी कव्हर्स केल्याचा प्रयत्न पाहिला परंतु कोणत्याही प्रकारचं यश मिळत नाही. बॉल आणि बॅट यांचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही. चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची सांगता होते ती सूरज यांच्या माध्यमातून. लागोपाठची 2 चेंडू डॉट येतोय. पहिल्या चेंडूवर विकेट आणि दुसरा चेंडू देखील डॉट. आता इक्वेशन बदललं. येणारे 10 चेंडू आणि 17 धावा. 10 चेंडू 17 धावा. टीम जुली म्हात्रे प्रतिष्ठान जीवदानी बामणडोंगरी या संघाला या मॅच मध्ये इक्वेशन जरी इक्वेशन सोडवलं तर खऱ्या अर्थानं
टीम बामणडोंगरी आजचा शेवटच्या मॅच पर्यंत खेळताना दिसू शकते. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही, जे काय आहे ते मैदानामध्ये तुम्हाला उतरल्यानंतर कार्य करावं लागतं आणि हे कार्य करायचा प्रयत्न वारंवार होतोय. परंतु गोलंदाजीमधली असलेली भेदकता, ॲक्युरेसी, अक्षय स्मृती विंधने या संघाच्या गोलंदाजाची हीच ॲक्युरेसी आणि आक्रमकता या आतापर्यंत जर पाहायला गेला तर बामणडोंगरी संघाच्या फलंदाजांना या मॅचमध्ये पूर्णपणे बांधून ठेवलंय. ज्या पद्धतीने गोलंदाजीचा अटॅक पाहायला मिळाला होता, मी पहिलंच म्हटलं होतं, जरी धावा जास्त झाल्या नसल्या तरी विंधने संघाला या मैदानाचा अनुभव आहे. मागच्या टुर्नामेंटमध्ये अर्थातच मागच्या वर्षी चॅम्पियन ठरला होता हा विंधने संघ. म्हणजे या मैदानावर कोणत्या वेळी कशा पद्धतीने गोलंदाजी करायची त्याचा चांगला अंदाज आहे तो विंधने संघाला, आणि त्याचाच उपयोग करत असताना आजपर्यंत जर पाहायला गेला तर आता इक्वेशन 9 चेंडू आणि 16 धावा. शुभम स्ट्राईक एंडवरती. मागच्या षटकात एक षटकार पाहिला, एक डबल पाहिली, 2 चेंडू आणि 8 धावा आतापर्यंत शुभम पाटील यांच्या बॅटमधून पाहिल्यात. बामणडोंगरी संघासाठी आणखी किती धावा जमवतात, धावा येणं गरजेचं आहे. बामणडोंगरी संघासाठी गरज आहे आणि ही गरज भागवत असताना चेंडू खोडून काढण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉल ड्राईव्ह केला, स्वतः चेंडू उचलतात फेकतात, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली शुभम पाटील यांच्या माध्यमातून. आणि आता समीकरण जर पाहायला गेला तर येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि जिंकण्यासाठी देखील 15 धावांची आवश्यकता असणार आहे. ती टीम जीवदानी बामणडोंगरी संघाला. धावसंख्येत फारसा बदलाव या षटकामध्ये जर गेलात नाही, पाहायला गेला तर झालेला नाही. पहिल्या चेंडूवरती जरूर सूरज पाटील यांच्या विकेट मिळाली, नंतर एक डॉट आणि सलगचे 2 चेंडू 2 सिंगल पाहतोय ती जीवदानी बामणडोंगरी संघासाठी. पुन्हा ऑन अ स्ट्राईक क्रिश म्हात्रे. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला, फलंदाज जोरदार बॅट फिरवण्याचा प्रयत्न करला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून. हेच रीड करतात गोलंदाज आणि ऐन मोक्याच्या क्षणी फलंदाज कोणत्या पद्धतीने स्टान्स घेऊन कोणत्या पद्धतीने कोणत्या एरियामध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न करेल हे रीड केल्यानंतर चेंडू फास्ट टाकायचा, कटर टाकायचा की स्लोवर टाकायचा की स्ट्रेट टाकायचा हे ऐन मोक्याच्या क्षणी सूरज पाटील ठरवतात आणि तशा पद्धतीने चेंडू डिलिव्हर करतात. 5 चेंडू आतापर्यंत फेकले, फक्त 2 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. सूरज पाटील पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी प्रमाणे पडल्यानंतर चेंडू खोलवर पद्धतीचा राहिला आणि या षटकाची सांगता झाली आणि इकॉनॉमिकल षटक हाताळताना पाहिलं होतं. कारण मागच्या इनिंग मध्ये जर पाहायला गेला तर क्रिश म्हात्रे यांनी 3 धावांचं षटक हाताळलं, 4 धावांचं षटक हाताळलं. परंतु या इनिंग मध्ये जर पाहायला गेला तर सूरज पाटील यांनी फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या त्या या षटकामध्ये. आणि इथून पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर इक्वेशन आता बदललं. जे इक्वेशन 12 चेंडू आणि 17 धावा होत्या त्या आता इक्वेशन जर पाहायला गेला तर स्वर्गीय जुली म्हात्रे प्रतिष्ठान जीवदानी बामणडोंगरी या संघासाठी शिल्लक आहेत 6 चेंडू आणि बनवायचे आहेत त्या 15 धावा. मैदानात पाण्याची मागणी केलेली आहे, पाण्याची पूर्तता करायची आहे. व्हॉलेंटियर्स चला मैदानात पाण्याची पूर्तता करायची आहे आणि नेक्स्ट मॅच साठी आम्ही इन्व्हाइट करतोय. टॉस साठी यायचं आहे. या मॅच मधील विनिंग कॅप्टन असेल आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना असणार आहे तो माऊ 11 एकविरा थल. चला पाण्याची पूर्तता करायची आहे.
शेवटचं षटक, स्लॉग षटक. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असणार आहे ती जीवदानी बामणडोंगरी संघाला या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल, आपल्याला पुढच्या फेरीत जायचं असेल तर इथून पाहायला गेला तर शुभम पाटील यांचं मैदानावरती राहणं गरजेचंच असणार आहे. जोडीला सध्याच्या घडीला त्यांच्या बॅटमधून देखील मोठी फटके येणं गरजेचं असणार आहे. परंतु यश घरत युवा टॅलेंट बोलवलं गेलं आहे अक्षय स्मृती मरुआई विंदने संघाच्या माध्यमातून या 6 चेंडूत 15 धावा डिफेंड करण्यासाठी. पहिला चेंडू ऑन साइडला पुल करायचा होता. चेंडू ज्या पद्धतीने एक्सपेक्ट करत होते त्या पद्धतीने बॅटवरती चढला नाही. एक धाव कंप्लीट बघता बघता मिस फिल्डिंग झाली आणि लगेचच जर पाहायला गेला तर 2 धावा देखील कंप्लीट केल्या जाते. तिसरा धावेचा मानस आखलाय परंतु शुभम पाटील यांच्या मैदानावरती राहणं गरजेचं आहे. स्ट्राईक जास्तीत जास्त शुभम पाटील याने घेणं गरजेचं असणार आहे. 2 धावा आल्यात, समीकरण बदललं, इक्वेशन बदललं. आता येणाऱ्या 5 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची गरज असणार आहे जीवदानी बामणडोंगरी. अत्यंत महत्वाची ही मॅच जिंकणारा संघ माऊ 11 एकविराथल संघाच्या अगेन्स्ट 2 हात करताना दिसेल. दुसरा चेंडू कंपल्सरी रनआउट आपल्याला घ्यायचाच आहे. डॉट बॉल नसणार आहे याची नोंद घ्यायची आहे. डॉट बॉल नसणार आहे, आपल्याला कंपल्सरी रनआउट घ्यायचीच आहे. डॉट बॉल आलाय. यावेळी सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंगांच्या मस्तकावर दस्तक आणि चेंडू सीमारेषा पार. शुभम पाटील यांचा संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार. 6 धावा. समीकरण बदललं. मी पहिलंच म्हटलं होतं की शुभम यांचं मैदानावरती राहणं गरजेचं असणार आहे आणि जर पाहायला गेला तर समीकरण आता बदललेलं, इक्वेशन बदललं. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते येणारे चेंडू आहेत 3 आणि जिंकण्यासाठी 7. 3 चेंडू आणि 7 धावा. काल देखील अशाच पद्धतीचा एक मॅच झाला होता. स्टार वलक आणि रावे 2 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असताना षटकार आला होता. आता गरज आहे 3 चेंडू आणि 7 धावा. बामणडोंगरी की विंदने 3 चेंडू आणि 7. अखूट टप्प्याचा चेंडू षटांपुल करण्याचा प्रयत्न. बाउन्स साठी वॉन केलं जात आहे. शॉट ऑफ दी लाईन टाकलेला अनप्लेबल असा चेंडू पाहायला मिळाला. जणू काही परफ्यूम डिलिव्हरी बोलू शकतो या चेंडूला. असा चेंडू पूर्णपणे बीट झाला गेला. 1 बाउन्स साठी वॉन केलं गेलंय ते यश घरत यांना. आता अंतिम 2 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 7 धावा. म्हणजे मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार यात शंका नाही. मोठा फटका, लॉंग चेस असणार आहे. चेंडू जातोय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. 1 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेस म्हणजे बाउंड्रीज येणं गरजेचं असणार आहे. बाउंड्री येणं गरजेचं असणार आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना आता काय करणार यश घरत की शुभम पाटील. एकतर्फी झुंज जर पाहायला गेलं तर 8 चेंडू आणि आतापर्यंत 21 धावा आपल्या संघासाठी जमा करण्यात शुभम पाटील यशस्वी ठरलेत. जिथं तकदीर पाटील अपयशी ठरले, संदेश गोंधळी अपयशी ठरले, त्याच बॉलिंग ट्रॅक वरती शुभम पाटील आपल्या संघासाठी एकतर्फी खिंड लढवत असताना मैदानामध्ये उभे आहेत. 8 चेंडू आणि 21 धावा आतापर्यंत आपल्या संघासाठी जमा केल्यात आणि आता जर ही एका चेंडूमध्ये 3 धावांची रिक्वायरमेंट जर कंप्लीट केली तर सरळ त्यांना तिकीट मिळेल ते माऊ 11 एकविरा थल संघासमोर पुढच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी. परंतु हीच एका चेंडूमध्ये 3 धावा जर रोखल्या गेल्या यश घरत यांच्या माध्यमातून तर कदाचित मागच्या वर्षी जिथं फिनिश केलं होतं मरुआई विंधने संघानं या श्री धारेश्वर चषक 2023 वरती आपलं नाव कोरलं होतं, तोच त्यांचा सफर ते पुढे चालू ठेवतील. 1 चेंडू 3 धावा. संदेश शुभम पाटील की यश घरत, विंधने की बामणडोंगरी. 1 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस.
कंपल्सरी रनआउट. बॅटचा लीडिंग एज आणि अखेरीस पुन्हा एकदा अक्षय स्मृती मोरोई विंधने हा आपला विजयी सफर चालू ठेवतोय. हार्डलक जीवदानी बामणडोगरी, खूप चांगला आपण खेळ केला, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी शुभम यांच्या बॅटमधून फटका मिळाला नाही. परंतु वेल प्लेड शुभम, चांगली झुंज दिली ती अक्षय स्मृती मोरोई विंधने या संघाला. अक्षय स्मृती विंधने